साक्षी, काय? तुला माहितीये का? काय? अगं आपल्या गावातली ती पोरगी पळून गेली. कुठली? अगं ती सई नाही होय वरच्या आळीची. कुणासोबत पळून गेली आणि कधी गेली? अगं ती पळून गेली त्या खालच्या आळीचा सामी आहे ना, त्याच्यासोबत पळून गेली. पण तिचं तर लग्न ठरलं होतं ना. म्हणूनच तर पळून गेली ना. तिला नव्हतं लग्न करायचं त्या माणसाशी. आणि तुला हे कसं कळलं? अगं मी गेले होते किराणा भरायला ते पाराच्या शेजारच्या दुकानात, आणि तिथं बसली होती म्हातारी कोतारी माणसं. आणि त्यांना काय विचारायला लागतंय वय, असं मोठमोठ्याने बोलत होती ना की बाई पोरीने तर नाकच कापलं आणि अजून काय काय बोलत होती. पण तिनं असं नव्हतं करायला पाहिजे. तिला जर हे करायचंच होतं तर लग्न ठरायच्या आधीच करायचं होतं ना. आता एका पोरीमुळे बघ गावात कसा बोबाटा होतोय आणि सगळ्या पोरींचं बाहेर जाणंच बंद होतंय. हो ना. पण तिने घरच्यांच्या इज्जतीचा विचार करायला पाहिजे नव्हता ना. जे करायचं होतं ते आधीच करायला पाहिजे नव्हतं. आता गेली ना 3 घरांची इज्जत. पोरींना अगोदर कळतच नाही आपल्याला लग्न कुणाशी करायचे काय, हे सगळं बोलायला पाहिजे ना घरच्यांशी. पण तिने तिच्या आई बाबाच्या मान सन्मानाचा विचार तरी करायला पाहिजे नव्हता ना ग. हा, तुझं एकदम बरोबर आहे. पण पोरींना ही अक्कल अगोदर नाही ना येत. आत्ताच्या पोरी आहेत ना अशाच करतात. इंस्टाग्राम स्नॅपचॅट वरून पोरांना बोलतात आणि मग हे असं होऊन बसतं. आता ह्या एका पोरीमुळे कसं होतंय बघ. आता तू मी माझ्यासारख्या किती पोरी कॉलेजमध्ये जातात. आता त्यांना बंदी येईल की कॉलेजमध्ये जाऊ नका, क्लासला जाऊ नका, म्हणजे बसा घरामध्ये. एक पोर जाती पण सगळ्यांची ना वाट लावून टाकती बाई. हे वयच असतं ग, सगळ्यांसोबतच होतं असं. पण तुला नाही का कधी कोण आवडत? मला कशाला कोण काय आवडते बाई, माझा भांडणातच वेळ जातोय. तुझा आणि पोरांचा ना 36चा आकडाच आहेत. कधी 2 शब्द चांगले बोलते का पोरांसोबत? कसं कोण पडून तुझ्या प्रेमात? अगं तसं मी प्रयत्न करते बोलण्याचा, पण माझं भांडणच होतं अगं पोरांशी. म्हणजे मी पोरींशी नीट बोलते आणि पोरांशी बोलायला लागले भांडणं कशी होतात मलाच कळत नाही. जाऊ दे, तुझ्या रागीट स्वभावावर प्रेम करणार तुला नक्कीच भेटेल. आणि तसं पण म्हणतात ना, आपल्या जोड्या आहेत ना स्वर्गात बनतात. अगं स्वर्गात नाही, वर्गात बांधले जातात. आता माझं नावाचं नाही का? बरोबर आहे, पण तुमचं एक चांगलं आहे बरं का. तुम्ही काय टुकार पोरांसारखं नाही वागत. तुमचं कसं स्वप्न ठरलेलं आहे, तुम्हाला काय करायचंय आणि एकमेकांना कशी साथ द्यायची सगळं माहिती आहे. आणि तुम्ही कसं एकमेकांना लहानपणापासून ओळखता, म्हणून ते बघायला पण बरं वाटतं ग की तुम्ही दोघं एकमेकांची साथ देताय. मग ते जाऊ दे, आपली सोबती कुठे आहेत मैरे आणि अविनाश? मैऱ्याचं काहीतरी आडलं असं ना आज, पण म्हणूनच होत असं उशीर त्यांना. येत असतील इथे. पण आवेला कळायला नको का, कॉलेजला आपल्याला येळेवरच जायला पाहिजे ना. अगं पण आता तो तरी काय करणार? शेवटी मित्र आहे तो, त्याला सोडून तर नाही जाणार ना. पण आपण दोघी कशा सोबत आणि लवकर निघतो, त्या मैऱ्याला अक्कलच नाही. त्याला ना एक दिवस आपण सगळ्यांनी घेऊन कुठला पाहिजे म्हणजे कळत. आपण त्याला किती वेळा समजावलंय लवकर येत जा, पण त्याची अशी गत झाली, कुत्र्याचं शेपूट किती पण नळीत घाला, वाकडं ते वाकडच. नाहीतर काय. लय ऊन लागते. साक्षी, आता मला सांग, आता आपण कॉलेजला गेलो, शाळेतल्या सारखे आपल्याला जास्त टक्के पडते का ग? पडतेन की. जसं आपण 10वीला अभ्यास केला तसं तर आता 11वी 12वीला करायचं. आणि तुला आठवतं ना आपल्या इंग्लिशच्या बाई आल्या होत्या. थांब, गाडी आली ग. हा, तर मी काय म्हणत होते, तुला आठवतं ना आपल्या इंग्लिशच्या बाई आल्या होत्या. हा. आणि त्यांनी फळ्यावरचं एक इंग्लिश वाक्य मला वाचायला लावलं होतं. खरं तर ते वाक्य वाचताना जरा भीतीच वाटली होती, कारण इंग्लिश म्हणजे नवीन भाषा. ते वाक्य वाचलं आणि त्याच्यानंतर मॅडमनी जो अर्थ सांगितला का नंतर, त्याच्यावरनं कळलं काही झालं तरी प्रयत्न करत राहायचं. म्हणजे कसं आहे, प्रयत्न केले की चुका होतात आणि त्यातनं आपल्याला कळतं तरी आपण काहीतरी करतोय. हा त्याचा अर्थ आहे. आपण ना रोज इंग्लिश मध्ये थोडं थोडं बोलत जाऊ. बर. खरं तर मैऱ्याला घेऊ त्याच्यामध्ये, म्हणजे कसं आहे आपल्याला वाईट नाही वाटणार, आपल्याला येत नाही इंग्लिश असं, आणि आपण इंग्लिश पण बोलू, आहे का नाही? बरोबर आहे तुझं. असंच करू आपण. साक्षी, ऊन जरा जास्तच वाढलंय ना ग. आता डोक्यावर बर्फच ठेवावं वाटतं. आईस्क्रीम आला. हो आईस्क्रीम आले दादा. किती खाली चाललंय?
नाही इकडून द्या की. अहो हे नाही, आईस्क्रीम द्या. दादा किती झाले? 20 रुपये मॅडम. कोमल, हा आवाज ओळखीचा वाटतोय ना? हाँ भैया, आपकी आवाज जानी पहचानी लग रही है. हाँ मेम साहब, मैं हर जगह आइसक्रीम बेचता हूँ ना, इसलिए मेरी आवाज़ सेम लग रही होगी. आपका नाम क्या है भैया? मेम साहब, मेरा नाम बजरंग है और मैं यूपी से हूँ. तुमचं तोंड का लपवलंय तुम्ही? वो मैं लड़कियों को मुंह नहीं दिखाता ना. ओ दादा, आव्या, तुला काय वाटलं? तू तोंड बांधून येशील आणि मी तुला ओळखणार नाही? तुझ्या आवाजावरूनच मी तुला ओळखू शकते. आणि अबे हे काय? तू आईस्क्रीम का विकतोय? अरे बोल की काहीतरी. साक्षी, पटतंय का तुला आव्या जे वागतोय ते? मला तर अजिबात पटत नाही आणि मला हे पण कळत नाहीये की हा कशासाठी एवढं करतोय. आव्या, तुझ्याशी बोलतोय आम्ही. का करतोयस हे? हा काय तुझा नवीन धंदा? मोबाईल घेण्यासाठी. अरे तुला म्हणले होते ना मी माझा मोबाईल वापर. अगं तुझा फोन कसा घेणार आहे मी? तुझ्या घरची तुला घेऊन दिलाय ना तो. मी पप्पांकडून पैसे घेऊन तुला देते, मग तू घे नवीन मोबाईल. नाही नाही, नको नको. अरे माझे पप्पा काय आणि तुझे पप्पा काय एकच झालं ना. नाही नको तरी पण. तुझ्या पप्पांना सांग ना नवीन मोबाईल घेऊन द्यायला. हे बघ, मला जर मोबाईल घरच्यांच्या जीव घ्यायचा असता ना तर मी कधीच घेतला असता, पण मला स्वतःच्या जीव मोबाईल घ्यायचा आहे म्हणून मी हा कारकारचा धंदा करू दे. बरं मला सांग, तुला घरच्यांचे पैसे नको आहेत ना? मग आम्ही पण काहीतरी काम चालू करतो आणि तुला पैसे देतो. हा, कोमल म्हणते ना ते बरोबर आहे. आम्ही पण काहीतरी करतो आणि पैसे साठवून मग घेऊ तुला मोबाईल. मग झाला ना तुझा मोबाईल. नाही नाही, नको नको. माझ्यामुळे तुमच्या घरची तुम्हाला बोलायची. अरे मग बोलू दे ना, घरच्यांना नाही घाबरत मी. सांगन त्यांना काहीतरी. अगं नका ग. उगाच तुमच्या घरी कळलं तर तुम्हाला त्रास होईल. आता तुला घरच्यांचे पैसे नकोयत, तिच्या पण घरच्यांचे नकोयत. आता आम्ही मदत करतोय ती तरी घे की. आणि कळलं तर कळलं, सांगू घरी काहीतरी. नाही नको. हे बघ, ही कारगार इकून ना चांगले पैसे भेटतात. महिन्याभरात मध्ये मी मोबाईल घेईल नवीन. मोबाईल घेशील, पण तुला एवढं कळत नाही का? आजचं कॉलेज तर बुडलंच ना तुझं. अरे आम्ही तिथं वाट बघत बसलो तुझी आणि तू इथे गारे गारे विकतोय. आमचंच चुकलं, आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवला ना. हा हे बघ, त्याला ते अजून त्या आईस्क्रीमच्या डबड्याचीच पडली. अरे जाऊ दे ना गेले तर. हे बघा, हा धंदा का मी टाइमपास म्हणून नाही केला. या धंद्यामधली प्रत्येक वस्तू ना माझ्यासाठी लय मोलाची. बरं मला सांग, हे सगळं मैऱ्याला माहिती होतं का? हा, अगं हा धंदा मैरीने मी सुरू केलाय ना. बघितलं का साक्षी, म्हणजे त्यांनी हे सगळं मैऱ्याला सांगितलं पण आपल्याला नाही सांगितलं. अगं मी कोणालाच काय नव्हतं सांगणार. हा, आता लय मोठा झालास ना, तुला कोणाला सांगायचं नव्हतं. आम्ही तुझ्या मैत्रिणीच नाही म्हणून तू आम्हाला सांगितलं नाही. हे बघा, हा धंदा ना मी फक्त महिनाभर करणार होतो आणि मोबाईल इतकं पैसे मिळाला असतं ना तर लगेच सोडून देणार होतो. म्हणजे महिनाभर तुझं कॉलेज बुडणार का? महिनाभर काय कॉलेज बुडेल? मी आज का कॉलेजला नाही आलो? कारण की आज फुल टाइम मी हा धंदा केला. सगळ्या लोकांना कळायला पाहिजे ना कोणतरी आईस्क्रीम वाला आलाय म्हणून. बघ तुला कसं करायचंय कर. मी तर काय बोलणार नाही. तुला साधं सांगू पण नाही ना वाटलं. बघ ना, त्यांनी कसं केलंय, सगळ्या लोकांमध्ये आपली गंती केली की सगळ्या लोकांमध्ये आपल्याला कळावं. अगं तसं नाही रे. कसं आहे मग, आम्ही आल्यावर चेहरा पण लपवत होता, तेव्हा पण नाही तुला सांगावं वाटलं. अगं मला वाटलं तुम्ही दोघे हसशाल माझ्यावरती. आम्ही का हसल तुला? आम्ही का बरं हसू? तू मेहनत करतोय, तू काही चोरी बिरी करतोय का आम्ही तुझ्यावर हसायला? जाऊ दे, तुझं ठरलंच आहे ना, मग विक तुझी आईस्क्रीम. बरं आता सोडा ना हा विषय. मला सांगा, तुम्ही कोणती आईस्क्रीम खाणार? कुल्फी खाणार का डब्यातली का कोण का चोकोबार? आणि आंब्याची ना आणली का आईस्क्रीम? नाही, आंब्याची नाही आणली. मला माहितीये तू ना सगळं मुद्दामूनच करतो. तुला माहित होतं ना मला आंबा आवडतो. जा, मला नाही बोलायचं त्याच्यासोबत. अगं मला माहिती तुला आंबा आवडते, पण नाही आणली. सॉरी. उद्या आणली ना तुझ्यासाठी. तुझं सॉरी घाल चुलीत. बरं चला आता घरी. चला, तुझं डबडं सांभाळ. उद्या आणशील ना नक्की? अगं नक्की आणतो.
आव्या ह्याच्यात आईस्क्रीम पागळत नाही का रे? अगं नाही पागळत, म्हणून तरी हे घेतलंय. त्याच्यामध्ये बर्फ ठेवला ना तर त्याच्यामध्ये सगळं आईस्क्रीम ठेवून जाईल. आणि तुला आयडिया कोणी दिली? अगं माझा एक मित्र आहे, तो पण हा धंदा करीत बोयऱ्याचा. मग त्याने मला सांगितलं होतं. ए मूर्ख, काय चाललंय भैया भैया? तुला काय करायचे? तुला काय करायचं म्हणजे? तुला नाही बोलला, आम्ही त्याला म्हणतोय ना, तुझा संबंध नाही. चल पुढे बघ तू. काय? माझा मित्र आहे, त्याला काही बोलायचं नाही, अगोदर सांगते. तुझा मित्र आहे ना, मग ठेव त्यापाशी. हा मग माझ्या जवळच आहे, कशाला बोलतोय भैया? आवाज जरा खाली. नाही करत कमी, काय करणार आहे? जरा आवाज कमी कर, आम्ही त्याला बोलतोय, तुला नाही. त्यामुळे तू पुढे बघ. चल. कोमल, लोक यांची नाद लागत बस. अरे काय त्यांचं दरवेळेस ऐकून घ्यायचं का? मग त्याला कळायला पाहिजे होतं ना पहिलं. काय? काय म्हणजे त्याने आईस्क्रीम दिली का आम्हाला? हा मग ते काय तुमच्या बापाच्या घरनं आणली का आईस्क्रीम? मग आम्ही पैसे देत होतो ना त्याला. आणि नकोय त्याला तुझे पैसे? नको म्हणजे तू काय धंदा करायला आला नाही तर. अरे पण तू कुणाकडनं पण घे ना, ह्याच्याकडनंच का घ्यायची तुला? पण आम्हाला याच्याकडेच घ्यायची होती ना. पण ह्याला नाही द्यायची ना. मग त्याला बघितला चांगला आम्ही. सरांनी तुम्हाला पण चोपला. बघितलं म्हणजे चांगलं भेटलं तुला. मग काय झालं करायचं? ना, ते वर्गाच्या बाहेर झालं ना, इथं कशाला? मग तू कशाला बोलते आम्हाला? मग तू कशाला त्याला भैया म्हणतोय? आम्ही चिडवील. आमचा आम्ही अभ्यास करतोय ना. आमचा इगो आठ झाला, आम्ही चिडवणार. मग ठीक आहे, वर्गाच्या बाहेर. संबंध आमचा आहे, आम्ही बघून घेऊ. तू बस जागा जास्त नको हा, बोलू. त्याला काही आधीच बोलायचं नाही आणि वर्गात तर अजिबात बोलायचं नाही. जाऊ दे. जाऊ दे. जाऊ दे बस. अरे जाऊ दे, काय जाऊ दे? चल खाली. अगं आता सर येतील क्लासमध्ये. तुम्हाला तर आकला पण नाही, सरांनी मारलं तरी पण तुला आकला लय नाही. अक्कल आहे, तुला लय अक्कल आहे. चल बस जागा पुढे बस. तुला शहाणी झाली बस खाली. बस खाली, चल. काय बस खाली? बस खाली म्हणजे ए बघा, मी तुला चांगली बघीन वर्गाच्या बाहेर भेट फक्त. आधी बीच नको दाखवू, खाली कर. का? अगं त्यांना वर्गाच्या बाहेर गेलो बघू, आता नको सर येतील. अरे पण मग ते वर्गात भैया कशाला म्हणतायत? जाऊ दे त्यांचे आई कोण बाई, आले? बाईच म्हणणार ना. नाही येतो भैया, भैया नाही, नाहीये. आम्ही मानणारच. तो पैसे कमवतोय ना, कष्टाने कमवतोय, तुमच्यासारखं नाही टवाळक्या करत फिरत. टवाळकी म्हणले आम्हाला. हा हा? हा. तिला सांग जरा समजून. ए बाई समजून तिला. आव्या, आता पटतंय का तुला ह्यांचं वागणं? भैया म्हणतायत तुला, आकलीच नाही तशी यांना. अगं नाही पटत, पण तू नको यांची नादी लागू. बस आपली. कोमल जाऊ दे ना, सोड. अगं यांना साधी बटणं लावायची अक्कल नाही. आज सांगते बाहेर बघू, इले बोलते आपण वर्गात आहे आता, त्यामुळं तू बाहेर बघून घेतो. बाय सांग. आता तोंड चालू नका, अगोदर सांगते. तू बघ ना पुढं, तुझ्या काय संबंध? सांगितलं बोलायचं नाही म्हणून. चल पुढे बघ. जास्त नाही नको सांगायचं. बोलू. हा चल पुढे बघ, पुढे बघ. ए किरण्या, ए संत्या, अरे ग बसा ना. ए तू बघ पुढं. मूर्खाचा बाजार आणि सैन्याचा बघ, शेजार. पुढे बघ, पुढे बघ. कुत्र्याचं शेपूट किती नईत गाला, वाकडं ते वाकडं. तू ग बस ना आता. ए गप्रे, कशाला मध्ये मध्ये नाक खूप असते ग? त्यांचं ते झालं ते बघून घेतील ना. आता शांत बसलो होतो, कशाला मध्येच परत भैया म्हणलं तुला तो? काय बोलायची गरज आहे का? त्यांचं ते बघून घेतील ना. नाही बोलायचं ते माझ्या तुला मित्राला, बोलत का काही? नाही बोलायचं माझ्या मित्राला. आणि किरण्या, अचानक जर कोणी सगळे आले ना तर तुम्हाला सांगतील दगड. आधीच मार खाल्लाय तुम्ही. आव्या, झाली का गाडी विकून? अगं नाही झालं अजून. मग किती दिवस अजून? 2 दिवस म्हणता म्हणता 4 दिवस लावलं तारू तू. अगं नाही झालं अजून, लय राहिलेत. अगं अजून 4-5 दिवस. 4-5 दिवस लयच होतात ते. बाद झालं 2 दिवस. अगं आली का लगेच मागायला? ते काय मला माहित नाही. सायकल देऊन टाक माझ्या आज. अगं असं नको करू, घरी आईस्क्रीम आणून ठेवल्यात, त्या ऐकू दे ना.
मला माहित नाही तर तूच खा नाही तर गावात वाट फादर वरडत राहिला अरे घरात सायकल नाही तर अगं तुझ्या पप्पाला कारण सांग ना काहीतरी. अरे आधी 4 दिवस झालं खोटं बोलते मी अजून काय खोटं बोलणार आहे मी बरं एक दिवस तर असू दे की. नाही लय दिवस झालं तुमचं दे आता ते घे काढून चल मला न्यायची आहे सायकल अगं 2-4 दिवस थांबले असते तर. नाही नाही घे काढून आता राहाव्या. हे बघ आपल्याला खचून काही चालणार नाही. जेवढे आईस्क्रीम आणल्यात ना तेवढे तरी इकल्या पाहिजेत आपल्याला. हो पण आता सायकल पण नेली आपली. आता कसं करायचं? बघू चल काहीतरी. आव्या आणि मैऱ्या तुम्ही आज गारी विकायला का नाही गेले? अगं गेलो असतो ना पण ती रुपी सायकल घेऊन गेली ना. कोणती रुपी? आपल्या वर्गातली वय? नाही नाही शेजारच्या वर्गातली. मैऱ्या डोकं खायचं काम करू नका. मग रुपी आपल्याच वर्गात आहे ना. मला वाटलं असेल गावातली पण दुसरी कोण रुपी. मला काय माहिती तुमची मैत्री एवढी वाढली की तुम्ही तिच्याकडनं सायकल घेतली आणि त्याच्यावरनं आईस्क्रीम विकताय. आणि त्या रुपीने का नेली सायकल? अगं तिच्या बाची होती सायकल मग तीच घेऊन जाणार ना. पण तिचा बा काय अचानक म्हणला का की सायकल घेऊन ये म्हणून? 2-4 दिवस नाही म्हणला आणि लगेच म्हणला. हा ती आम्हाला अशीच म्हणली की माझ्या बानं सांगितलंय द्या सायकल म्हणून. आव्या तू तिला म्हणला नाही का अजून काही दिवस राहू दे सायकल माझ्याकडं? अगं बोललो ना पण ती काहीच नाही बोलली. सरळ सायकल घेऊन निघून गेली. काय भांडणं बिंडणं नाही ना केली तुम्ही तिच्याशी? नाही नाही आम्ही काय तिच्याबरोबर भांडणं करू. आम्ही चांगला आमचा धंदा करीत होतो. अरे मग तिला म्हणायचं ना की अजून 4-8 दिवस राहू दे म्हणून. अगं म्हणलो पण ती गेली घेऊन. साधा आईस्क्रीमचा सुद्धा विचार नाही केला. मग मीच एकदा तिच्याशी बोलून बघू का की सायकल ठेवती का अजून 4-8 दिवस? नको. आव्या तू तर त्या दिवशी म्हणला ना की तुला आईस्क्रीम आणलेत मग आता त्याचं काय करणार? मला तर वाटत ते आईस्क्रीम खराब होण्याच्या ऐवजी ना देऊन टाकावं गावातल्या बारीक पोरांना. अगं मी दिली होती आव्याला आयडिया. कोणती आयडिया? हीच की डोक्यावर घेऊन जाऊ म्हणून. हा बरोबर आहे की त्याचं. घ्यायच्या डोक्यावर आईस्क्रीम आणि हिंडायचं गावभर. काय होतं त्याला? तू काही येडी आहे काय? एवढ्या भर उन्हामध्ये कसं काय नेणार आम्ही ऐकायला? भर उन्हात कुठं इकती म्हणजे? आता भर उन्हातच तुम्ही हिंडत होता ना सायकल घेऊन तसंच जायचं पायी. अगं पण त्या आईस्क्रीम काय एकाच गावात नाही ऐकायच्या. ते सगळ्या गावांमध्ये ऐकायला लागतात. जायचं डोक्यावर घेऊन त्यात काय एवढं? असं ना. बरं मग त्या दिवशी तुम्ही म्हणत होते मला का आम्ही पण मदतीला येतो. मग येता का? मग येतो की त्यात काय एवढं? मैऱ्या ती बोक्षी नाही यांच्या डोक्यावर देऊ उद्यापासून. हा चालते. ऐ गप्पे आता तुझा विनोद राहू दे बाजूला. मी काय म्हणते माझ्याकडे एक आयडिया आहे. आपण सगळे मिळून ना हातगाडी तयार करू. हातगाडी? हा आपल्याकडे काय आहे का हातगाडी तयार कराय? देवाने एवढं डोकं दिलंय ना त्याचा जरा वापर करा. हा मग चाका जागावर काय डोकी लावायची ती का? अरे तसं नाही म्हणत मी. बघा की कुठंतरी चाकं भेटतेनच की. आणि समजा नाहीच भेटली तर शोधू आपण कुठंतरी. काय रे मैऱ्या? अरे कुठून आणची चाक? हव्या असं करूया का एसटीचं चाक काढून आणूया का? हा हे भारी. हा तशी पण इष्टी आपल्याकडे मुक्कामाला येते. रात्रीची जाऊन काढून आणू. हा एसटीचे टायर काढून आणू आणि मग गावभर लोक आपल्याला मारत हिंडतील. ते चालेल ना? इष्टीची नको का? नको नको राहू दे गाडीची चाक. अरे मग कुठून आणची? विमानाची काढायची का? हव्या हव्या हे बघ सॉलिड आहे दिले हिनं. माझ्या डोक्यात आली नाही कशी. विमानाची चाक हवेत पण कशी झुप 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 उडतात. हा मग ह्या गावात ना त्या गावात, ह्या गावात ना त्या गावात. मैऱ्या तू एक काम करतो का? विमानाची चाकं कशाला? आपण रेल्वेची चाकं आणू की. म्हणजे कसं रेल्वेला लई चाकं असतात ना मग त्यातली 4 काढून आणल्यावर कुणाला कळणार आहे? अरे हे तर मी विसरलोच. एक नंबर आयडिया. एक नंबर. चालतंय आपण काय करू रेल्वेचे चाक आणू. अरे काय मैऱ्या तुला एवढं बी कळत नाही का रे? रेल्वेची चाकं फक्त रेल्वेच्या रुळावर चालतात. आता काय रुळ इथं आणतो काय? अगं आपण तयार करू ना गावात रूळ. काय करायचं हव्या? तू कासरा धर मी टायर धरतो. चलो चलो आणि आईस्क्रीमचा बॉक्स पडू दे बोंबलत. काय पण आयडिया नको देऊ.
हो यार ते विसरलोच मी. हे अशी डोक्यांचा वापर करतात. मग आता रे काय करायचं? अरे काहीतरी चांगला पर्याय शोधा. तू एवढी हुशार आहे ना, सांग ना एखादा चांगला पर्याय. आता सांगितलं ना हातगाडी तयार करायची, त्यासाठी बैलगाडीची चाकं आणा की तुम्ही दोघं. बैलगाडीची चाक. हा, हव्या आपण काय करू, तुमच्या बैलगाडीची आणि आमच्या बैलगाडीची दोन दोन चाकं काढून आणू. हा म्हणजे तुझा बाप आणि माझा बाप त्याच चाकांमध्ये आपल्याला टाकून मारेल. चांगला वांगारे लावून मारेल. अरे हे पण नको, मग करायचं काय हव्या? तू एवढी हुशार आहे ना, मग सांग ना आता काय करायचं ते. होय, मी सांगितलं होतं ना हातगाडी तयार करायची, सगळं काय मीच सांगायचं का? अरे कशी काय हातगाडी तयार करायची? हा म्हणतो विमानाची जागा आणायची, ही म्हणते रेल्वेची जागा आणायची, तू म्हणते बैलगाडीची जागा आणायची, मी म्हणतो इष्टीची जागा आणायची. झाली का 4 चाक? आणा ती 4 चाक आणि करा गाडी. बरं ऐका, आता हा मस्करीचा भाग सोडून द्या. आणि आव्या, तू एक काम कर, हे उन्हातानात कुल्फी विकण्यापेक्षा आहे ना, तू करवंदन आंबे आहे ना एका दुकानदाराला दे, म्हणजे उन्हातानात फिरायला नाही लागणार. बरोबर आहे, मला पटतंय. तुला पटतंय ना? हव्या ही पण आयडिया चांगली आहे तशी. आता न पटून सांगतोय कुणाला, मोबाईल घ्यायचा आहे ना, मग एवढं तर करायलाच लागल. बरं ठीक आहे, ठरलं मग. आता आंब करवंद ऐकायची. पण एकाच दुकानात, गावभर नाही. हा आणि करवंद खुडायला आम्ही येतोच की मदतीला. चालतं. म्हणजे तू म्हणतो ना घरच्यांना कळाल्या ओरडते, ते पण ओरडणार नाही. बघितली का आमची डोकी? नाही तर मैऱ्याचं डोकं. विमानाची चाकं आणतोय. बरं चला आता, उशीर झालाय, जाते मी. हा आव्या, मी पण जाते. हा नमस्कार मित्रांनो, मी तुमची लाडकी रुपाली. मिनी या कॅरेक्टरला जेवढं तुम्ही भरभरून प्रेम दिलं तेवढंच 11वी पहिलं प्रेममध्ये रुपालीला सुद्धा द्याल. आणि 11वी पहिलं प्रेम याचे सर्व एपिसोड पहा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला एपिसोड कसे वाटले आणि सर्व कॅरेक्टर तुम्हाला कसे वाटतात ते पण सांगा. थँक्यू. नमस्कार, माझं नाव पूजा देशमुख आणि 11वी पहिलं प्रेम यामध्ये मी कोमलचं कॅरेक्टर करते. आणि मला खूप छान भरभरून कमेंट्स मिळतात की कोमलचे डायलॉग्स खूप छान आहेत, पण इथं मोकळीक मिळाल्यामुळे मला तेवढे डायलॉग्स बिनधास्तपणे घेता येतात आणि आमचं कामही खूप उत्तम प्रकारे पार पडतं आहे. असेच कडक डायलॉग्स पुन्हा ऐकण्यासाठी किंवा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा, लाईक्स करा आणि कमेंटसुद्धा करायला विसरू नका. आपली ही सिरीज मिलियन्समध्ये गेली पाहिजे आणि तुमचा हा सपोर्ट असाच राहू द्या, तुमचे हे आशीर्वाद असेच राहू द्या, ही मनापासून इच्छा आहे. आणि तुम्हाला आम्हाला क्लासमध्ये बघायचं होतं, सो आत्ता आम्ही क्लाससुद्धा अटेंड करतोय. क्लासमधील गमती जमती तुम्हाला या सिरीजमध्ये पाहायला मिळतील. आणि आणखी काही गमती जमती तुमच्या क्लासमध्ये घडलेल्या आहेत ते कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका. आम्ही प्रयत्न करू कमेंट्समध्ये तुम्हाला रिप्लाय देण्याचा. थँक्यू सो मच. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हाय, अगं बेल आयकॉनची घंटी दाबायला सांग की. बेल आयकॉनची घंटी दाबायला विसरायचं नाही. कोंबडे घाबरतील ना लोक. सॉरी, बेल आयकॉनची घंटी तेवढी दाबा.